सासूबाईंसोबतचा हा बॉन्ड किती छान झाला. आत्ता ॲक्च्युली तो बॉन्ड खऱ्या अर्थाने सुरू झाला. नाही, मी म्हणेन आमच्या बॉन्डचा किंवा आमच्या रिलेशनशिपचा पायाच खूप टचवूड छान बांधला गेला होता आणि तो त्यांच्याकडून खूप वॉर्मली माझ्यापर्यंत आला होता. आणि मी हे नेहमीच म्हणते की मला कम्प्लीट रिस्पेक्ट आहे त्यांच्यासाठी. आणि आता तर ते अजूनच छान झालं आहे. आता तर जाणं येणं आणि खूप छान रुळत जातो आहे आम्ही एकमेकींसोबत. सो जो काही आहे बॉन्ड तो अजून घट्ट होतो. हो, आत्ताच पाडवा झाला आहे आणि मला सांग, पाडव्याची एक आठवण जर विचारली यंदाची, पहिलाच पाडवा त्यात, तर काय होती ती? अरे श्रीखंड आणि खाण्याच्या पदार्थापेक्षा मी म्हणेन जो काही वेळ मी पूर्ण कुटुंबासोबत घालवला तो माझ्यासाठी खूप खास होता. आणि होतं ग, असं होतं की आपण खरंच खूप शूटिंगमध्ये असतो. हार्डली 3-4 दिवसातून आठवण येते तेव्हा आपण एखादा फोन करतो. आणि त्यांच्यासाठी पण हा बदल आहे खूप मोठा की आता सोहम त्यांच्यासोबत राहत नाही किंवा लग्नानंतर त्यांचंही बरंच काही काही सुरू आहे. आणि इथे मी आणि सोहम पण आम्ही खूप बिझी असतो आपल्या आपल्या कामामध्ये. बट दॅट वॉज द डे जेव्हा मला खूप दिवसांनंतर एकतर सुट्टी होती, त्यात सण होता आणि त्यात आम्ही पवईला घरी जाणार होतो. सो मी गिरगावची यात्रा वगैरे करून असे कशी घरी भैया जल्दी खरंच काही घरी पोहोचले फक्त त्या उत्साहासाठी, त्या माणसांसोबत वेळ घालवण्यासाठी. आणि मी म्हणेन हा पहिलाच पाडवा काय, इथून पुढे माझ्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवणं इज माय व्हेरी फर्स्ट प्रायोरिटी. अगदीच. पण घरी जेवण सासूबाईंनी सगळं बनवलं? अरे हो, त्या खूप छान करतात सगळं. म्हणजे आणि त्याच्याच आदल्या दिवशी माझं शूट चांदिवलीला होतं, तर त्यांनी मला आवर्जून डबा पण पाठवला होता. आणि मला ते इतकं छान वाटलं होतं. म्हणजे इतकं सगळं व्यवस्थित, सॅलेड, स्पून, एक फोक, करी, राईस आणि सगळंच फ्रूट्सपासून सगळं त्यांनी ते पाठवलं होतं. शी इज सो स्वीट. दॅट्स सच अ स्वीट जेस्चर. मंजिरी जरी आता खूप आटापाटा करते, पण पूजाचं आयुष्य खूप छान सुरू आहे आणि टचवूड असंच सुरू राहू दे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.